विधानसभेत जयंत पाटलांना उद्देशून अध्यक्षांचं सूचक वक्तव्य. सत्ताधारी तुम्ही उत्तर देण्याच्या नाही तर प्रश्न विचारण्याच्या भूमिकेत, तर जयंत पाटलांना अलीकडे मोदींच्या योजना आवडू लागल्यात. मुख्यमंत्र्यांची मिश्किली. मुंबईतल्या वांद्र्यातील बेहरामपाडा भागात ड्रग्ज विरुद्ध कडक कारवाई करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती. गुन्हेगार अल्पवयीन मुलांच्या वयात 2 वर्षांनी कपात करण्याचा विचार सुरू असल्याचीही माहिती. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात अतिधोकादायक 256 इमारती, 51 इमारती निष्कासित, तर 71 इमारती रहिवासी मुक्त करण्यात आल्यात. विधानसभेत एकनाथ शिंदेंची माहिती. भाजप आमदार अतुल भातखळकरांचा सरकारला घरचा आहेर. बेकायदा बांधकाम प्रकरणी सरकारी निष्क्रियता सभागृहात मांडली. 2009च्या सरकारी आदेशांचीच अंमलबजावणी नाही, भातखळकरांचं विधान. मनपा क्षेत्रात नागरी पोलीस ठाणे अजूनही स्थापन नाहीत. भातखळकरांचा सरकारला घरचा आहेर. तर 3 महिन्यात अंमलबजावणी करण्याची एकनाथ शिंदेंची सभागृहात हमी. विदर्भातील धरणांमध्ये प्रचंड प्रमाणात असलेला गाळ पुराचं एक प्रमुख कारण. वडेट्टीवार यांची विधानसभेत मांडणी. धरणाच्या खोलीकरणाबाबत निर्णय घेण्याची सरकारकडे विनंती. धरणातील गाळ काढण्यासाठी गठीत केलेल्या समितीकडून आलेल्या शिफारसी सरकारकडून मान्य. गाळ काढण्यासाठी पुढच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी देऊन अंमलबजावणी करू. वडेट्टीवारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. परभणी जिल्ह्यासाठी जायकवाडीचं पाणी मिळणार. पैठण डावा कालवा आणि माजलगावच्या उजव्या कालव्याद्वारे परभणीला पाणी मिळणार. आमदार राजेश विटेकरांच्या मागणीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. विदर्भातल्या पुरात 7 नागरिकांचा मृत्यू, 27 जनावरांचा मृत्यू, तर 1927 घरांचं अंशतः नुकसान. मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजनांची विधानसभेमध्ये माहिती. मुंबईतील 69% शौचालयांमध्ये पाणी जोडणीच नाही. ठाकरे सेनेचे आमदार सुनील शिंदेंचा आरोप. प्रजा फाउंडेशनच्या अहवालाचा सुनील शिंदेंचा दाखला. तर 82% शौचालयांमध्ये पाणी जोडणी उपलब्ध. मंत्री उदय सामंत यांचं स्पष्टीकरण. राज्यात 1,51,000 बालकं कुपोषित. यातील 17,000 बालकं मुंबईतील असल्याची मंत्री आदिती तटकरेंची विधान परिषदेत माहिती. विधानभवनात उद्धव ठाकरे, शिंदेंच्या सेनेचे नेते विजय शिवतारे